भाऊबीजेच्या दिवशी मी माझ्या विधवा बहिणीला भेटण्यासाठी तिच्या सासरच्या घरी गेलो. बहिणीच्या घरी जाण्याआधी मी काही मिठाई आणि काही फळे घेतली होती. पण जेव्हा मी माझ्या बहिणीच्या घरी पोहोचलो तेव्हा समोरचं दृश्य पाहून तर मला धक्काच बसला. माझ्या विधवा बहिणीची सासू आणि नणंद माझ्या बहिणीला शिव्या देत तिला काठीने मारहाण करत होते. माझी बहीण मात्र अगदी शांतपणे त्यांचा मार खात होती. तिचे कपडे देखील ठिकठिकाणी फाटलेले होते, केस विस्कटलेले होते आणि ती काहीही न बोलता फक्त रडतच होती. माझ्या बहिणीच्या सासूने केस धरून माझ्या बहिणीला घराच्या बाहेर हाकललं आणि मला बोलू लागली, "घेऊन जा तुझ्या चारित्र्यहीन बहिणीला इथून. हिचे आता आमच्यासोबत कोणतंही नातं राहिलं नाही. तिच्यामुळे कोणाला तोंड दाखवण्याची सुद्धा आमची लायकी राहिली नाही." बहिणीची ही अवस्था माझ्याकडून बघवत नव्हती. मी तिला मिठी मारली आणि तिला शांत करून आमच्या घरी घेऊन आलो. एके दिवशी माझी बायको तिच्या माहेरी गेली होती. मी माझ्या खोलीमध्ये माझ्या मुलांसोबत झोपलो होतो, तर माझी विधवा बहीण बाहेर वरांड्यात झोपली होती. तेव्हाच अचानक पाऊस सुरू झाला. मी उठून माझ्या बहिणीची कॉट माझ्या खोलीत ठेवली. माझी बहीण माझ्या खोलीत झोपली, परंतु मध्यरात्री मला माझ्या बहिणीची कॉट हलताना जाणवू लागली. मला असं वाटलं की नक्कीच कोणीतरी माझ्या बहिणीसोबत तिच्या कॉटवर बसलेलं आहे. मी गुपचूप मोबाईलचा टॉर्च लावून बघितलं तर समोर बहिणीला पाहून माझे काळीज अगदी तुटून गेलं. कारण तिच्या कॉटवर तर माझे नाव महेश आहे. आम्ही दोघेच बहीण भाऊ होतो. माझ्या आईवडिलांचे तर आम्ही लहान असतानाच एका अपघातात निधन झालं होतं. माझ्या बहिणीपेक्षा मी मोठा होतो, त्यामुळे मीच कष्ट करून आमचा उदरनिर्वाह चालवत होतो. माझ्या लहान बहिणीच्या लग्नाचे वय झाले तेव्हा मीच तिच्यासाठी योग्य स्थळ बघून तिचं लग्न लावून देऊन तिची सासरी पाठवणी केली होती. मी स्वतः देखील लग्न केलं होतं. मला स्वतःला 2 मुले देखील होती. खरं तर माझ्या घरामध्ये फक्त आणि फक्त माझ्या बायकोचाच हुकूम चालायचा. माझ्या बायकोच्या पुढे माझे कधीच काही चालत नव्हतं. मी माझ्या बायकोच्या त्या भांडखोर स्वभावामुळे तिच्यासोबत अजिबातच खुश नव्हतो. ती प्रत्येक गोष्टीवर फक्त स्वतःचीच मनमानी करायची. जेव्हा मी तिच्या कोणत्याही गोष्टीला नकार द्यायचो तेव्हा ती माझ्यासोबत भांडायला लागायची. इतकेच काय, तर ती मुलांना सोडून माहेरी निघून जायची आणि माझी मुले आईच्या आठवणीत रडत राहायची. माझ्या मुलांच्या काळजीपोटी मी माझ्या बायकोची गुलामी करण्यास मजबूर झालो होतो. मी माझ्या लग्नाच्या आधीच माझ्या लहान बहिणीचे लग्न एकल्या चांगल्या कुटुंबात लावून दिलं होतं आणि ती तिच्या घरात खूप खुश होती. ती वेळ मिळेल तेव्हा तिच्या नवऱ्यासोबत आमच्या घरी यायची. ते दोघेही एकमेकांसोबत खूप आनंदी होते, परंतु त्या दोघांच्या आयुष्यात मात्र एकाच गोष्टीची कमतरता होती आणि ती म्हणजे त्यांना अजून देखील मूलबाळ झालं नव्हतं. मी नेहमीच देवाजवळ फक्त हीच प्रार्थना करायचो की देवाने माझ्या बहिणीच्या पदरात देखील एक मूल द्यावं. असे दिवस निघून जात होते. अचानक एके दिवशी माझ्या बहिणीच्या नवऱ्याचा अपघात झाला आणि त्या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. माझी लहान बहीण ही विधवा झाली होती. तिच्यासाठी हे दुःख खूप मोठं होतं. नवऱ्याच्या मृत्यूनंतर देखील ती तिच्या सासरीच राहत होती. माझी बहीण विधवा झाली होती तेव्हापासून माझ्या बायकोला माहीत नाही काय झालं होतं. आता ती मला माझ्या बहिणीला भेटायला देखील जाऊ देत नव्हती, ना तिला कधी माहेरी येऊ देत होती. माझ्या बायकोला भीती होती की जर माझ्या बहिणीला तिच्या सासरच्या लोकांनी हाकलून दिलं तर ती आमच्या घरी येऊन राहील. त्यामुळे तिने मला स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की तू तुझ्या बहिणीसोबतचे सगळे नाते संपव आणि तिला तिच्या अवस्थेवर सोडून दे. असं नको व्हायला की ती आपल्याच गळ्यात पडेल. आपली मुले मोठी होत आहेत, तू फक्त तुझ्या मुलांचीच चिंता कर. बायकोचं बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटायचं. शेवटी मी कसा काय माझ्या बहिणीला असं निराधार सोडू शकत होतो. मी तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बायकोशी लपून छपून माझ्या बहिणीला भेटायला तिच्या सासरी जायचो. भाऊबीजेच्या दिवशी देखील मी बायकोला खोटं सांगितलं की मी माझ्या एका जवळच्या मित्राला भेटायला जात आहे. परंतु माझी बायको तर खूप चालाक होती. जेव्हा मी घरातून बाहेर पडू लागलो तेव्हा ती मला बोलू लागली, "खोटं बोलण्याची काय गरज आहे? मला चांगलंच माहीत आहे की तू तुझ्या बहिणीला भेटायला जात आहेस." मी तिच्या बोलण्यावर काहीही न बोलता माझी नजर खाली झुकवली. मला सणासुदीला घरात भांडणे नको होती, त्यामुळे मी शांतपणे माझ्या बहिणीच्या घरी आलो होतो. माझ्या बहिणीच्या विचाराने माझ्या डोळ्यात अश्रू आले होते. मी रस्त्यामध्ये लोकांना पाहत होतो ज्यांनी नवीन नवीन कपडे घातले होते आणि माझ्या बहिणीने आजच्या दिवशी नवीन साडी देखील नेसली नसेल. बहिणीच्या घरी रिकाम्या हाताने जाणं मला योग्य वाटत नव्हतं, म्हणून मी मिठाई आणि थोडे फळे घेतली. माझ्या बहिणीची सासू आधीपासूनच खूप वाईट स्वभावाची होती. प्रत्येक गोष्टीवर माझ्या बहिणीला तिच्या गरिबीवरून टोमणे मारायची.
तेव्हा मात्र माझ्या बहिणीचा नवरा माझ्या बहिणीची बाजू घेऊन स्वतःच्या आईला गप्प करायचा. परंतु आता तिची बाजू घ्यायला तो देखील या जगात राहिला नव्हता. सध्या तरी मी माझ्या बहिणीच्या घरी पोहोचलो होतो, परंतु तिथे जाऊन बघितलं तर काही वेगळाच तमाशा त्या ठिकाणी चालू होता. माझ्या बहिणीचे पूर्ण कुटुंब तिथं गोळा झालं होतं आणि ते लोक माझ्या बहिणीला खूप मारत होते. हे पाहून मला खूप मोठा धक्का बसला आणि मग माझ्या बहिणीच्या सासूने मला असं काही सांगितलं की ज्यामुळे माझं देखील डोकं चक्रावू लागलं. ती बोलू लागली की रात्री तुझ्या बहिणीचा प्रियकर तिला गुपचूप टेरेसवर भेटायला आला होता. मी स्वतः तुझ्या बहिणीला तिच्या प्रियकरासोबत रंगेहात पकडला आहे. आता माझ्या मुलाला जाऊन महिना देखील झाला नाही आणि हिने तर इथे हिचे गुण उधळायला सुरुवात केली आहे. मला तर पूर्ण खात्री आहे की माझ्या मुलाच्या मृत्यूमागे नक्कीच हिचा आणि हिच्या प्रियकराचा हात आहे. मी अजून जास्त हिला सहन करू शकत नाही. मी तर हा विचार करून हिला घरात जागा दिली होती की ही माझ्या मुलाची विधवा आहे, परंतु ही तर आमचीच इज्जत मातीत मिसळायला लागली आहे. माझ्या घरात माझ्या तरुण मुली आहेत. तुझ्या बहिणीच्या कृत्यामुळे त्यांच्या देखील चारित्र्यावर लोक बोटं उचलतील. त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता तुझ्या बहिणीला तुझ्यासोबत घेऊन जा. बहिणीच्या सासूच्या त्या बोलण्यावर मी आश्चर्याने माझ्या तरुण बहिणीकडे पाहिलं होतं, जिच्या ननंदबाईने तिला अशा प्रकारे मारलं होतं की तिचा चेहरा, तिचे हातपाय अगदी सुजले होते. मी माझ्या बहिणीच्या सासूला समजवण्याचा खूप प्रयत्न केला की माझी बहीण अशी अजिबात नाही, तुमचा नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आहे. परंतु माझ्या बहिणीची सासू मात्र माझं काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हती. उलट ती आमच्या कुटुंबावर चिखलफेक करत होती. तिचं म्हणणं होतं की त्यांनी माझ्या बहिणीला, पल्लवीला एका परपुरुषासोबत रंगेहात पकडला आहे. मी माझ्या बहिणीकडे पाहिलं तेव्हा ती अगदी शांतपणे हा सगळा अत्याचार सहन करत होती. तिने त्यांच्या विरोधात एक शब्द देखील तोंडातून काढला नव्हता. मी पल्लवीला विचारलं की पल्लवी, तुझी सासू जे काही बोलत आहे ते खरं आहे का? परंतु तेव्हा देखील ती शांत होती आणि तिची ती शांतता तिला गुन्हेगार ठरवत होती. तिच्या सासरच्या लोकांनी तिचे सगळं सामान माझ्यासमोर फेकलं आणि बोलू लागले, या घाणेरड्या बाईला तुझ्यासोबत घेऊन जा. त्या वेळेला माझ्याजवळ माझ्या बहिणीला सोबत घेण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता. म्हणून मी माझ्या बहिणीचा हात पकडला आणि तिला माझ्या घरी घेऊन आलो. जेव्हा माझ्या बायकोने माझ्यासोबत माझ्या विधवा बहिणीला पाहिलं तेव्हा तिने खूपच गोंधळ घातला. ती बोलू लागली, आधीच तिने स्वतःच्या नवऱ्याला खाल्लं आहे आणि आता तुम्ही हिला आपल्या घरी घेऊन आला. हिच्या सासरचे लोक तर हिला ठेवू इच्छित नसतील, कारण की त्यांना त्यांच्या मुलाच्या संपत्तीचा हिस्सा हिला द्यावा लागला असता. तुम्हाला हिला इथेच सोडायला पाहिजे होतं का? आता मी माझ्या बायकोला काय सांगणार होतो की माझ्या बहिणीच्या सासूने तिच्यावर काय आरोप लावले आहेत. मी माझ्या बायकोला सांगितले की काही महिने ही इथेच राहील आणि मग त्यानंतर मी हिच्या दुसऱ्या लग्नाची तजवीज करेन. ही गोष्ट माझ्या बायकोला सहन तर झाली नव्हती, परंतु मजबुरीने ती शांत बसली. आमच्या घरामध्ये 2च खोल्या होत्या आणि एक वरंडा होता. जेव्हा पल्लवी घरात आली तेव्हा तिच्यासाठी कोणतीच खोली रिकामी नव्हती. मी माझ्या बायकोला सांगितलं, हिला मुलांसोबतच ॲडजस्ट कर. परंतु माझ्या मुलांनी मात्र माझ्या बहिणीला त्यांच्या खोलीत ठेवण्यात स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे माझी बायको बोलू लागली, पल्लवीसाठी मी वरंड्यामध्ये तिचे अंथरूण टाकते. तिला तिथे झोपायला काही त्रास होणार नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका. माझ्या बायकोची ही गोष्ट मला अजिबात आवडली नाही, परंतु माझ्या बायकोपुढे मी मजबूर होतो आणि पल्लवी देखील शांत होती. मला आत्तापर्यंत समजलं नव्हतं की जो आरोप पल्लवीच्या सासूने तिच्यावर लावला होता त्याच्या विरुद्ध पल्लवीने आवाज का उठवला नाही. काय पल्लवीची सासू खरं बोलत होती का? हे सगळं प्रश्न माझ्या मनात निर्माण होत होते. परंतु मी हे सर्व माझ्या बायकोला सांगू शकत नव्हतो, कारण याबद्दल जर तिला समजलं असतं तर तिने पल्लवीला घरातून हाकलून लावलं असतं. पल्लवीला येऊन एकच दिवस झाला होता की माझ्या बायकोने घराची सगळी जबाबदारी तिच्या अंगावर टाकली आणि स्वतः मात्र अगदी बेफिकीर झाली होती. पल्लवी देखील कोणतीही तक्रार न करता शांतपणे घरातले सगळं काम करू लागली, कारण की तिला देखील माझ्या बायकोच्या स्वभावाबद्दल चांगलंच माहीत होतं. हे सर्व मला अजिबात सहन होत नव्हतं, परंतु माझ्या देखील माझ्या बायकोविरुद्ध एक शब्द बोलायची हिंमत नव्हती. त्यामुळेच मी माझ्या बहिणीला कामवाली झाल्याचं पाहत होतो. एके दिवशी मी कामावरून परत आलो तेव्हा माझी बायको खूप काहीतरी विचित्र बोलू लागली की मला पल्लवीचे लक्षणं काही ठीक दिसत नाही. मला तर असं वाटतं जणू काही नवऱ्याच्या मृत्यूनंतर ती अगदी मोकळी झाली आहे. स्वतःच्या बायकोच्या तोंडून हे बोलणे ऐकून मी रागाने तिला पाहत बोलू लागलो, काय बोलतेस तू हे सगळं?
शुद्धीवर तर आहेस ना? अगं ती माझी लहान बहीण आहे. इतक्या कमी वयात तिच्यावर इतकं मोठं संकट कोसळलं आहे. एक स्त्री म्हणून तिचे दुःख समजून घेण्याऐवजी तू तिच्याबद्दल हे सर्व कसं काय बोलू शकतेस? यावर माझ्या बायकोने तोंड वाकडं केलं आणि बोलू लागली, तेच सगळे बोलते जे मी माझ्या डोळ्याने पाहिलं आहे. जर माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा नसेल तर नका ठेवू. लवकरच तुम्हाला खरं काय आहे ते समजेल. तेव्हा मात्र डोक्याला हात लावून बसा. मी रागानेच विचारलं, तुला काय बोलायचं आहे नेमकं? ती बोलू लागली, तुमची बहीण कोणाला तरी लपून छपून भेटते. याच्या आधी की बदनामीचा डाग आपल्या कपाळावर बसेल. लवकरच एखादे स्थळ पाहून हिला इथून चालतं करा. बायकोच्या त्या बोलण्यावर मला पल्लवीच्या सासूचे ते बोलणं आठवू लागलं. कारण की ती सुद्धा माझ्या बहिणीबद्दल हेच सर्व काही बोलत होती. काही वेळासाठी मी एकदम शांत झालो आणि मग माझ्या बायकोला बोलू लागलो. भाऊजींच्या मृत्यूला अजून वर्ष देखील पूर्ण झालं नाही, म्हणून इतक्या लवकर मी तिच्या लग्नाबद्दल विचार देखील करू शकत नाही. त्यावर माझी बायको कुटील हास्य करत म्हणाली, तुम्ही बसून 1 वर्ष पूर्ण होण्याची वाट बघा आणि तुमची बहीण तुमच्या तोंडाला काळापासून निघून जाईल. खूपच कडू शब्दात हे सगळं बोलून माझी बायको खोलीतून निघून गेली होती आणि मी विचारात पडलो होतो की खरंच माझ्या बहिणीचं चारित्र्य चांगलं नव्हतं का? खरं तिचे कोणासोबत तरी प्रेम प्रकरण चालू होते का? हे कसं शक्य होतं की तिचे सासू आणि माझी बायको दोघीही एकसारख्याच बोलत होत्या? उलट मी तर माझ्या बायकोला अद्यापही हे सांगितलं नव्हतं की मी पल्लवीला तिच्या सासरहून का घेऊन आलो आहे. मी विचार केला होता की मी एकांतात पल्लवीसोबत याबद्दल चर्चा करेन आणि विचारेन की हे सर्व काय आहे. आणि एक दिवस मला ती संधी मिळाली जेव्हा माझी बायको बाजारात गेली होती. मुले देखील शाळेत गेली होती. घरामध्ये मी आणि पल्लवी दोघेच होतो. पल्लवी माझ्यासाठी चहा घेऊन आली तेव्हा मी तिला माझ्याजवळ बसवलं आणि विचारलं, तू असं काय केलंस की ज्यामुळे तुझ्या सासूने तुझ्यावर इतका मोठा आरोप लावला? माझं बोलणं ऐकून तिने तिची मान खाली घातली आणि एकदम शांत राहिली. मी म्हणालो की पल्लवी, अशा प्रकारे शांत राहून तुझीच बदनामी होईल. तू सांग की शेवटी असं काय झालं होतं? यावर पल्लवीने एक नजर माझ्यावर टाकली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती उठून निघून गेली. तिची शांतता मला खूपच सतावत होती. जर तिने अगदी मोकळेपणाने मला सगळं खरं सांगितलं असतं तर मी माझ्या बायकोचा मुकाबला देखील करू शकलो असतो. परंतु तिची शांतता तिलाच दोषी ठरवत होती. मग असे दिवस निघून जात होते. एक रात्री मी माझ्या खोलीतून बाहेर निघालो तेव्हा मी पाहिलं की पल्लवी वरांड्यात तिच्या अंथरुणावर नव्हती. मी इकडे तिकडे पाहिलं परंतु ती मला कुठेच दिसली नाही. आणि मग थोड्या वेळानंतर ती टेरेसवरून जिना उतरत खाली येत होती. मी आश्चर्याने तिला विचारलं की तू इतक्या रात्री टेरेसवर काय करायला गेली होतीस? मला पाहून आधी तर ती खूप घाबरली आणि मग बोलू लागली, बस असंच, मला जरा गुदमरल्यासारखं होत होतं, त्यामुळेच टेरेसवर गेले होते. तिचं ते बोलणं मला अजिबात पटलं नाही. ती तर तशी अगदी मोकळ्या वरांड्यात झोपत होती. मग तिला टेरेसवर जाण्याची काय गरज होती? मला वाटलं होतं की माझी बायको आणि पल्लवीची सासू जे काही बोलत होत्या ते अगदी योग्य बोलत होत्या. परंतु पुराव्याशिवाय मी माझ्या बहिणीला याविषयी काहीही बोलू शकत नव्हतो. काही दिवस असेच निघून गेले आणि मग एके दिवशी माझ्या सासूची तब्येत खूपच खराब झाली. तेव्हा माझी बायको तिच्या माहेरी गेली. परंतु मुलांची परीक्षा होते त्यामुळे ती मुलांना घरीच ठेवून गेली. कारण आता घरात मुलांना सांभाळण्यासाठी पल्लवी होतीच. त्या दिवशी वातावरण थोडं पावसाचं झालं होतं. त्यामुळे बायको तिच्या माहेरी गेल्यानंतर मी पल्लवीला म्हणालो, असं वाटतंय मध्यरात्री पाऊस सुरू होईल. त्यामुळे पाऊस येण्याच्या आधीच मी तुझे अंथरूण माझ्या खोलीत लावतो. तू अगदी आरामात माझ्या खोलीत झोपू शकतेस. माझ्या बोलण्यावरती तयार झाली आणि मग मी पल्लवीची कॉट माझ्याच खोलीमध्ये आणली. मध्यरात्री मला असं जाणवू लागलं जणू पल्लवी जागी आहे आणि तिची कॉट हलत आहे. खोलीमध्ये खूप अंधार होता. त्यामुळेच मी हा विचार करून शांतपणे झोपून राहिलो की कदाचित तिला देखील माझ्याप्रमाणे झोप येत नसेल. काही वेळ तिच्या कॉटवर हालचाल होत असल्याचं जाणवत होतं आणि मग शांतता पसरली. तेव्हा मला देखील झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे काही नेहमीप्रमाणे चालू होतं. परंतु पल्लवीचे डोळे थोडेसे सुजलेले होते. मला वाटलं कदाचित जागरण झाल्यामुळे असं काही झालं होतं. त्यामुळे मी तिला काहीच विचारलं नाही. परंतु दुसऱ्या रात्री देखील मला तसंच काहीतरी जाणवलं. जणू पल्लवी तिच्या कॉटवर काहीतरी करत आहे. माझ्याकडून आता राहवलं नाही की पल्लवी इतक्या रात्रीपर्यंत का जागी राहते आणि नेमकं काय करते. मी मोबाईलचा टॉर्च ऑन केला आणि समोरचं दृश्य पाहून लाजेने माझा जीवच निघून गेला. रात्रीच्या अंधारात माझी बहीण स्वतःच्या कॉटवर बसली असून एक सुकी भाकरी तोडून तोडून खात होती. मी माझ्या बहिणीला ती शिळी भाकर खाताना पाहत होतो आणि मग मी उठून तिच्या जवळ गेलो तेव्हा तिने घाबरून ती भाकरी तिच्या ओढणीत लपवली.
मी माझ्या हाताने तिची ओढणी बाजूला केली तेव्हा त्यामध्ये एक खूपच शिळी भाकरी होती. ती माझ्यापासून नजर चोरत होती, जणू तिची चोरी पकडली गेली आहे. मी आश्चर्याने विचारलं, पल्लवी हे सर्व काय आहे? जर तुला भूक लागली होती तर चांगले अन्न खायचं ना, ही शिळी भाकरी का खातेस? माझ्या त्या बोलण्यावर ती रडू लागली आणि रडत बोलू लागली की माझा दादा माझ्यावर वहिनीने ताजं अन्न खाण्यासाठी निर्बंध लादला आहे. मी उरलेलं सुरलेलं शिळं अन्नच खाते. मला रात्री खूप भूक लागते, त्यामुळे भाकरी उशीच्या खाली लपवून ठेवते आणि मग लपून छुपून मध्यरात्री खाते. तिचं ते बोलणं ऐकून माझे डोकेच चक्रावले आणि मी तिला विचारू लागलो, तू मला हे का नाही सांगितलं की तुझी वहिनी तुला नीट जेवू देखील देत नाही? तिने नजर खाली घातली आणि मग बोलू लागली की दादा, खरं तर हे मी आजपर्यंत कोणालाच सांगितले नाही, परंतु माझ्या नवऱ्याचा मृत्यूचा एक दिवस आधीच मला समजलं होतं की मी गरोदर आहे. दीपकने मला सांगितलं होतं की तो स्वतः ही बातमी सगळ्यांना सांगेल, त्यामुळेच मी कोणाला काही सांगितलं नाही. आणि मग दुसऱ्याच दिवशी त्याचा अपघाती मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने मला इतका मोठा धक्का बसला की मला हे देखील लक्षात राहिलं नाही की मी गरोदर आहे. आणि मग जेव्हा काही दिवसानंतर मी जरा सावरले तेव्हा माझ्या सासरच्या लोकांचे माझ्यासोबत इतके वाईट वागणं सुरू झालं होतं की मी माझी इच्छा असून देखील त्यांना सांगू शकले नाही की मी गरोदर आहे. त्यानंतर माझी तब्येत खूप खराब राहू लागली. नेहमीच मला असं गुदमरल्यासारखं वाटायचं. अशात एका दिवशी मी माझ्या सासरच्या घरी टेरेसवर गेले होते. मला माहीत नव्हतं की माझ्या ननंदबाईने स्वतःच्या प्रियकराला भेटण्यासाठी टेरेसवर बोलवलं आहे. योगायोगाने माझ्या सासूने मला टेरेसवर जाताना पाहिलं होतं आणि ती माझ्या मागे आली. माझी ननंद आनंद अंधारात कुठेतरी लपून राहिली, परंतु तिच्या प्रियकरासोबत माझ्या सासूने मला पाहिलं आणि मग माझ्यावर चारित्र्यहीन असल्याचा आरोप लावला. माझी तीच ननंद सर्वात पुढे येऊन मला मारू लागली आणि तिने तिचा गुन्हा माझ्यावर लादला. मी जर माझ्या बाजूने काही बोलले असते तर कुणी माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नसता, म्हणून मी कुणालाच काहीच सांगू शकले नाही आणि मला घरातून देखील हाकलून दिलं. जेव्हा मी इथे आले तेव्हा माझी इच्छा होती की मी तुला आणि वहिनीला याबद्दल सांगावे, परंतु वहिनी तर माझेच ओझं उचलण्यासाठी तयार नव्हती. त्यात जर मी तिला हे समजलं असतं की मी गरोदर आहे तर माहीत नाही तिने काय केलं असतं. माझ्या मनामध्ये ही भीती निर्माण झाली होती की ती मला अबॉर्शन करण्यासाठी सांगेल आणि मग त्यानंतर माझं दुसरं लग्न लावून देईल. त्यामुळे मी ही हकीकत लपवून ठेवली, कारण मला माझे मूल गमवायचं नव्हतं. माझे दीपकवर खूप प्रेम होते आणि हे मूल त्याची शेवटची निशाणी आहे. आता मुलावेळी अवेळी भूक लागते. कधीकधी मला गुदमरल्यासारखं वाटतं तेव्हा मी टेरेसवर जायचे, तर कधी लपून छपून काहीतरी खाण्याचा प्रयत्न करायचे. तुला तर माहीतच आहे की शेजारी माझी मैत्रीण नम्रता राहते. तिला मी गरोदर आहे याबद्दल सांगितलं होतं, त्यामुळे जेव्हा मला वहिनी जेवायला द्यायची नाही तेव्हा ती मला काही ना काही खायला आणून द्यायची. वहिनीला वाटते की मी लपून छपून कोणाला तरी भेटते. मी तुला हे सर्व यामुळे सांगू शकले नाही, कारण जर मी हे तुला सांगितलं असतं तर माझ्यामुळे तुझा संसार उद्ध्वस्त होईल अशी माझ्या मनात भीती होती. कारण माझ्यामुळे तू वहिनीसोबत भांडण केले असते आणि वहिनीची तर सवयच अशी आहे की ती लगेच घर सोडून निघून जाते. माझी अशी अजिबात इच्छा नाही की माझ्यानंतर तुझा देखील संसार उद्ध्वस्त व्हावा. त्यामुळेच मी शांत राहिले आणि आता ही मुलांची शिल्लक राहिलेली भाकरी मी उशीच्या खाली लपवून ठेवते, जेणेकरून रात्री खाऊ शकेन. मला अंदाज नव्हता की तुला हे सर्व समजेल. असं बोलून पल्लवी जोरजोरात रडू लागली. मी पुढे जाऊन माझ्या बहिणीला घट्ट मिठीत घेतले. माझा स्वतःवरचा साबा सुटला होता आणि मी देखील अगदी हुंदकेत देऊन रडू लागलो. मला माहीत नव्हतं की माझ्याच घरात माझ्या बहिणीवर इतके अत्याचार होत आहे. तिने हे सत्य मला आधी सांगायला पाहिजे होतं, परंतु ती माझ्यावर विश्वास कसा ठेवणार होती, कारण कधीच मी स्वतःला एक चांगला भाऊ असल्याचं सिद्ध केलं नव्हतं. ती विधवा झाल्यानंतर देखील मी तिला सासरच्या लोकांच्या भरोश्यावर सोडून आलो होतो. तिला कधीही तुझा भाऊ तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असा धीर दिला नव्हता. आणि जेव्हा तिला आता घरी घेऊन आलो होतो तेव्हा देखील खूप मजबुरीने घेऊन आलो होतो. मी कधीही तिला विचारलं नाही की ती काय खाते, कशी राहते, तिला कोणत्या गोष्टीची गरज तर नाही ना. स्वतःच्या घरात घेऊन आल्यानंतर मी तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं होतं. हे माहीत असून देखील की माझ्या बायकोची वागणी तिच्यासोबत कशी आहे, मी कधीच तिच्यासोबत 2 शब्द प्रेमाने बोललो नव्हतो. स्वतःच्या सगळ्या चुकाची जाणीव झाल्यानंतर मला स्वतःची प्रचंड लाज वाटू लागली. मी तिला वचन दिलं की मी तुझी खूप काळजी घेईन. मी स्वतः तुझ्या मुलाची संपूर्ण जबाबदारी घेईन. पूर्ण रात्र मी तिच्यासोबत बसून तिला धीर देत राहिलो. मी स्वतः माझ्या हाताने माझ्या बहिणीला जेवण बनवून भरवलं. मी निर्णय घेतला होता की जेव्हा माझी बायको येईल तेव्हा मी तिच्यासोबत अगदी स्पष्ट शब्दात बोलेन की जर तिला माझ्यासोबत राहायचं असेल तर तिला माझ्या बहिणीला देखील पूर्ण आदर आणि प्रेम द्यावे लागेल, नाहीतर ती तिच्या माहेरी पुन्हा
परत जाऊ शकते. काही दिवसानंतर जेव्हा माझी बायको घरी परत आली, तेव्हा मी तिला समोर बसवलं आणि स्वतः तिला सांगितलं की पल्लवी गरोदर आहे. हे ऐकून ती खूप चिडली आणि बोलू लागली, जर असं आहे तर तिने अबॉर्शन करायला पाहिजे. हिच्या मुलाची जबाबदारी कोण घेईल आणि एका मुलाच्या आईसोबत तर कोणी सहजपणे लग्न देखील करणार नाही. मी रागानेच माझ्या बायकोकडे पाहिलं आणि बोलू लागलो, मला आता जगाची अजिबात पर्वा नाही. मी तेच करेन ज्यामध्ये माझ्या बहिणीचा आनंद आहे. तिला तिचे मूल वाढवायचं आहे. मला काहीच अधिकार राहत नाही की मी तिच्या आयुष्याचा निर्णय घेईन. हे घर माझ्या आईवडिलांचे आहे आणि यावर पल्लवीचा देखील कायदेशीर बरोबरीचा हक्क आहे. माझे ते रागाचे आणि ठाम बोलणे ऐकून माझी बायको एकदमच शांत झाली. पहिल्यांदाच मी तिच्यासोबत अशा कडक आवाजात बोललो होतो. मी तिला पुढे म्हणालो, पल्लवी आणि तिच्या मुलामुळे तुला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. मी आता लवकरात लवकर वरती बांधकाम सुरू करून पल्लवीला राहण्यासाठी एक वेगळी खोली बांधून देणार आहे. ना ती तुझी कामवाली आहे, ना तुला तिची काही सेवा करावी लागेल. त्यामुळे तू तुझे आयुष्य जग आणि ती तिचे आयुष्य जगेल. जेव्हा तिच्यासाठी एखादं चांगलं स्थळ येईल तेव्हा मी स्वतः तिचे लग्न लावून देईल. असं बोलून मी माझ्या खोलीत आलो. पल्लवी जे थोडे दूर उभी राहून हे सगळं ऐकत होती, तिच्या चेहऱ्यावर थोडं समाधान दिसलं. कारण माझी बायको माझ्या त्या वागण्यामुळे एकदम शांत झाली होती. तिला समजलं होतं की आता तिची कोणतीही धमकी माझ्यावर चालणार नाही. त्या दिवसानंतर माझ्या बायकोचे वागणे माझ्या बहिणीसोबत खूप चांगले झाले होते. मग काही दिवसांनी माझ्या बहिणीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यावेळी मी खूप खुश झालो होतो आणि एक मामा होण्याच्या नात्याने मी माझं कर्तव्य पूर्ण केलं होतं. काही दिवसानंतर माझ्याच एका चांगल्या मित्राने माझ्याकडे माझ्या बहिणीचा हात मागितला. तेव्हा मी पल्लवीचे लग्न माझ्या मित्रासोबत सन्मानाने लावून दिलं. आज ती तिच्या घरी आणि आम्ही आमच्या घरी अगदी आनंदात राहत आहोत. मित्रांनो, ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आम्ही नेहमी तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट पाहत असतो. कथा आवडली असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.